परिसरात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक सरसावले होते। प्रचंड गर्दी या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी केली होती। एवढी गर्दी असतानाही मनोभावे रांगेत तासनतास उभा राहून बाप्पाच्या छवीसाठी नागरिक गर्दी करत होते, भाविक गर्दी करत असल्याचं दिसून येत होतं। तर चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही मिरवणूक थोड्याच वेळात निघणार आहे। मनोभावे आरती केली जाते। तर सध्या ही 3 महत्वाची आणि मानाची गणपती बाप्पांची दृश्य। कसबा गणपती चांदीच्या पालखीत विराजमान होत विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालेला आहे। मानाचा पहिला गणपती म्हणून कसबा गणपती प्रसिद्ध आहे आणि या गणपतीची अत्यंत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक निघत असते। लालबागचा राजा, मुंबईची शान म्हणून या राजाला ओळखलं जातं। तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरुवात होते। गणेश चतुर्थीची पौराणिक कथा सांगितली जाते। देवी पार्वतीला तिच्या देहशुद्धीसाठी अंघोळ करायची होती आणि म्हणून तिने आपल्या अंगावरील उटणापासून गणेशाची मूर्ती तयार केली आणि त्याला जिवंत केलं। तिने गणेशाला दारावर उभं केलं आणि कोणालाही आत येऊ नये असं सांगितलं। जेव्हा भगवान शंकर परत आले तेव्हा त्यांना गणेशाने आत जाण्यापासून अडवलं। यावरून शिव आणि गणेशाच्या आपापसात घनघोर युद्ध झालं। शेवटी भगवान शंकरानं गणेशाचं शिर हे धडापासून वेगळं केलं। पार्वतीला हे कळाल्यानंतर पार्वती माता दुःखी झाली आणि शिवशंकरांना सर्व जगाच्या आदराचा देव म्हणून गणपतीला जीवन देण्याचं पार्वती मातेनं सांगितलं। यावर भगवान शिवशंकरानं हत्तीचं मस्तक लावून गणेशाला पुन्हा जिवंत केलं आणि हाच दिवस भाद्रपद महिन्यातील चतुर्थीचा असल्यानं या दिवसाला गणेश चतुर्थी असं नाव मिळालं आणि हा दिवस जगभर गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्राचा लोकप्रिय सण हा गणेशोत्सव। या 10 दिवसात घराघरात गणपती बाप्पा विराजमान होतात आणि त्याचमुळे या वर्षीपासून गणेशोत्सव राज्योत्सव झालाय। मुंबईच्या राजाची